ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वंदे देवमुमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं त्रैलोक्यसम्पदालेख्यसमुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवाम्। ॐ नमः फलसिद्धाय मरुळाराध्ययोगिने आचार्यवृन्दवन्द्याय श्रीजगद्गुरवे नमः। शिवाचार्याय पूज्याय सिद्धलिंगेश योगिने नमस्ते गुरुवर्याय भक्तानां कामधेनवे तप्तानां तापनाशाय अर्तानामर्तिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शिवार यदा भवद्धर्महानिर्यातः
यदाच प्रभावहीना खलु वीरशैवाः धर्मस्य वृद्धये अघनाशनाय श्रीमन्मथस्यागमनं धरित्र्याम्। नमो महास्वामी फलसिद्ध ज्यांचे योगलीला आघात साखर खिरडे ग्राम प्रसिद्ध समाधिस्थ सद्गुरु तेथे असे त्या पट्टस्थाने वेदांताचार्य सिद्धलिंग स्वामी त्यांचा अनुग्रहीत मी आदरी त्यांना वंदितो। शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पंचाचार्या करो पंचाचार्या करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो आचार्य सद्गुरु आम्हाला घे। तुझे नाम रे घेऊने उभा राहिलो कीर्तने काही नाही पाठांतर केवळ अन्यायी पामर मंद माझी बुद्धी कैसे गावो गुण जिव्हाग्री आपण बैसा देवा हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा धन द्रव्य नको देवा संताचे पायी ठेवा मुखी नाम स्मरण करवा तुझा विसरण पडो देवा धन द्रव्य नको देवा संताची पायी ठेवा लक्षवान मने देवा सदा समाधान ठेवा धन द्रव्य नको देवा संताची पायी ठेवा। श्वार लोक झोपू नाही म्हणून एवढे एवढे असं हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा धन द्रव्य नको देवा संताची पायी ठेवा। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ब्रह्मस्वरूप जगदवंद्य जगाचे मायबाप
दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्व भूत हितेरताः साधकांचे मायबाप योग्याची माऊली जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजी कृपांकित वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टीकर यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पठांतरातील सरळ साधा सोपा दिडक्या पद्धतीचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग सेवे करता निवडला आहे. शिवाहर हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा धन द्रव्य नको देवा संताची पायी ठेवा. यथावकाश यथामते या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी प्रथमतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शाश्वत वैभवाचा स्वामी तुम्हा मला मती प्रेरणा बुद्धी देणाऱ्या भगवान शंभू महादेवाच्या दयाघन पार्वती परमेश्वरांच्या पवित्र चरणकमली नतमस्तक होऊन रेणुकादी पंचाचार्य उज्जैन पीठाचे 60वे जगद्गुरु भगवतपाद श्री मज्जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजी यांच्या श्री क्षेत्र साखरखेर्डा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी असणाऱ्या संजीव समाधी स्त्रीवार बंधन करून 12व्या शतकामध्ये 18 पगड जातींना एकत्रित आणून अनुभव मंडपची स्थापना करणारे आणि हजारो शिवशरणी त्यांनी तयार केल्या आणि त्या शिवशरणांच्या माध्यमातून जवळपास 24,000च्या वर वचन साहित्य त्यांनी लिहून घेतलं. असे क्रांती सूर्य समतानायक भक्ती भंडारी जगज्योती महात्मा बसवांना 16व्या शतकामध्ये तुम्हाला स्वधर्माची जाण करून देणारे साक्षात शिवपुत्र कार्तिक स्वामी यांचा अवतार आम्ही ज्यांना मानतो की ज्यांचा जन्मोत्सव आपण येणाऱ्या 23 तारखेला संपन्न करणार आहोत असे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली ज्यांच्या कपिलाधार या ठिकाणी स्थित असणाऱ्या संजीवन समाधी स्त्रीवार बंधन करून संत शिरोमणी मन्मथ माऊली शांतलिंग आदी संतांनी या संप्रदायाचा पाया रचला तर या संप्रदायाचा कळस कोण झाले असतील तर आज सेवेसाठी ज्यांचा अभंग निवडला आहे असे वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टीकर यांच्या सुद्धा श्री क्षेत्र आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी असणाऱ्या पवित्र समाधी स्त्रीवार बंधन करतो. या स्थानाची अधिष्ठात्री देवता की त्या देवतेच्या दिव्य सानिध्यामध्ये त्यांच्या दिव्य मंदिरामध्ये आपण नामचिंतन नामस्मरण करत आहोत. मारुतीरायांच्या सुद्धा पवित्र चरण कमली नतमस्तक होतो. छोटासा रोप आजच्या 50 वर्षापूर्वी ज्या महात्म्याने लावलं आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. गावोगावी शहरामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महानगरामध्ये सुद्धा अखंड शिवनाम सत्य होत आहेत. ही उपकार जर कोणाचे असतील तर वसुंधरा राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचे आहेत यात मात्र शंका नाही. आणि म्हणून त्यांच्या सुद्धा दिव्य समाधी स्त्रीवार वंदन करतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तेलंगणा या सर्व ठिकाणी धर्माचा प्रचार करत असणारे आमचे विद्यागुरु भजवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध पदवाक्य प्रमाण पारावार परदृष्टे वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली श्री क्षेत्र साखरखेर्डा यांच्या सुद्धा पवित्र चरण कमली नतमस्तक होतो. लिंगैक्य सद्गुरु राचलिंग शिवाचार्य गुरुमाऊली या ठिकाणी आपल्याला या अखंड नामयज्ञाच्या माध्यमातून ज्या ज्या गुरुमाऊलीने आपल्याला दर्शन दिलं ते सर्व शिवाचार्य गुरुवर्य मंडळी आज ज्यांचं दर्शन झालं असे परमपूजनीय त्रिकालवंदनीय सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगाईकर महाराष्ट्रातील समस्त शिवाचार्यांच्या सर्व साधू संतांच्या पवित्र चरण कमली नतमस्तक होऊन उपस्थित विण्याची सेवा करत असणारे आमच्या संप्रदायाचं भूषण असणारे अगदी साधी राहणी पण उच्च विचार मग शिवपाठ असो गाथा भजन असो कीर्तन असो प्रवचन असो या सगळ्या गोष्टीमध्ये अग्रगण्य ज्यांचा पुढाकार असतो असे महाराज शिवभक्तीपरायण उत्कृष्ट कीर्तनकार
आमचे बबनआप्पा कौसडीकर असो, उपस्थित आमचे की ज्यांच्या निमंत्रणावरून तुमच्या दर्शनाचा लाभ झाला असे या ठिकाणी महाराज आमचे काजळे स्वामी महाराज, उपस्थित सर्व स्वामी मंडळी, या महानगरामध्ये जे जे पौरोहित्य करतात, याज्ञिकी करतात, मग ते सर्व या ठिकाणी स्वामी मंडळी, उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे कपिल भाऊ, त्याचप्रमाणे उत्कृष्ट हार्मोनियम वादक आमचे कृष्णा महाराज असो, आमच्या संप्रदायाचं भूषण असणारे उत्कृष्ट गायनाचार्य. आज शनिवार आहे, बरोबर आहे का? महाराज लोकांच्या वारही ध्यानात राहत नाहीत आणि म्हणून शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये आणि प्रत्यक्ष गायनाला मारुतीच आहेत असे आमचे संप्रदायाचं भूषण असणारे मारुती महाराज गावडे असो, आमचे कुणाल स्वामी असो, आमचे हनुमंत भाऊ असो, मच्छिंद्र महाराज असो आणि संप्रदायातील सर्व गुणवान आणि ज्येष्ठ मंडळी, चोपदार स्वभावने आप्पा आणि सर्वच आता परिचयाचे बरेच लोक आहेत. त्याचप्रमाणे अगदी दुपारपासून आमच्या सेवेमध्ये असणारे, माझ्यावर नितांत प्रेम करणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे प्रल्हाद मामा शिराळे डॉक्टर साहेब, आणि ज्यांच्याकडे आल्याबरोबर थांबलो असे आमचे रवी भाऊ असो, संदीप भाऊ तथा सर्व कार्यकर्ते मंडळी, या सत्यामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलंय ती सर्वच मंडळी, उत्कृष्ट कीर्तनकार, आमच्या ज्येष्ठ या ठिकाणी आमच्या भगिनी असणाऱ्या, वयाने माझ्याहून लहान आहे पण या ठिकाणी अधिकार मोठा असतो असे आमचे सावित्री आहे, आमच्या ताई आहेत आणि सर्व मंडळी. काही लोक थंडीमुळं, तरी आज आभाळ आलंय काय, मी खेड्यात आहे बरं, आणि म्हणून थंडी कमी झाली, बरोबर आहे काय? नसता थंडी असल्यामुळं काही लोक येत नाहीत या ठिकाणी, आणि म्हणून हा अखंड शिवनाम सप्ताह या छत्रपती संभाजीनगर या महानगरापुरताच न राहता महाराष्ट्र नवे नवे पूर्ण जगामध्ये हा लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं छाया चित्रकरण करणारे आमचे भाऊ असो, आमचे भाऊ असो, सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व क्षेत्रातील सर्व मंडळी, आणि काही लोक आजूबाजूला न थांबता, इथं न येता आजूबाजूला थांबले असतील, त्यांच्यापर्यंत हा आवाज जावा म्हणून या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. उपस्थित सर्व मंडळी, आबाल बाल तरुवृद्ध, माता आणि भगिनी, स्वाहर बोलण्याच्या ओघामध्ये कुणाचं नाव राहिलं असेल तर अपराध सहस्राने क्षम्यताम परमेश्वर. अगदी आपलं लेकरू म्हणून मला क्षमा करसाल, त्यात तिळमात्र शंका नाही. असो, आपण आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे होऊया. शिवाहर शिवाहर हे जे दान देगा देवा, तुझा विसरण भावा, धन द्रव्य नको देवा, संताचे पायी ठेवा. सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा आहे. यथावकाश शतामती अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. बराचसा वेळ झालाय. कीर्तनाची वेळ छापलेली कशी आहे पत्रिकेत, 8 ते 10 काय, पण आता किती वाजलेत? आता किती वाजलेत? आता वाजलेत 9:45 आणि सगळेजण माझ्याकडे पहा. आलं का लक्षात? प्रसंग अवधान काम करणारा महाराज आहे मी. मला कल्पना आहे महानगरातला कार्यक्रम आहे, खेड्यातला नाही, हे की नाही? आणि याची वेळ येऊ देणार नाही की आता महाराज वाजले की पाठ झाले लोकांना, आणि हे अपेक्षित आहे सध्या लोकांना काय. असो, आणि म्हणून अल्पसा परिहार, पुण्य आणि पवित्र साधू संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे छत्रपती संभाजीनगर काय. छत्रपती संभाजीनगर, आणि या महानगरामध्ये, या N2 या परिसरामध्ये महारुद्र हनुमान मंदिर, जुनी एसटी कॉलनी या ठिकाणी महाराज संपन्न होत असलेला एकादश म्हणजे 11वाच आहे ना, अखंड शिवनाम सप्ताह
ग्रंथनाथ परमरहस्य पारायण तथा शिव महापुराण कथा. आता कधी कधी टावर खालीच रेंज नसते काय, आणि म्हणून ज्यांच्या मुखारविंदातनं आपण सुंदर या ठिकाणी 7 दिवस कथा श्रवण केली, अशा सौभाग्यवती सरस्वतीबाई आमच्या मातोश्री अंबेजोगाईकर आणि संपन्न होत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथनाथ परमरहस्य पारायण सोहळा तथा शिव महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा, आणि या सोहळ्याचा आजचा उपांत्य दिवस म्हणजे 7वा दिवस आहे काय. अखंड नाम यज्ञाचा कितवा दिवस आहे? 7वा दिवस. आणि 7व्या दिवसाची सेवा या सगळ्या लोकांचे उपकार आहेत महाराज. आमचे मामा असो, माझ्यावर नितांत प्रेम करतात आमचे काजळे मामा, अनेक वर्षापासून संपर्कात असतात आणि धार्मिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे महाराज या ठिकाणी. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे माझ्याकडे आलेली ही 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. मारुतीराया शंभू महादेव गुरुमाऊली जशी मती प्रेरणा बुद्धी देतील त्याप्रमाणे धावत्या पावत्या वेळामध्ये या अभंगावर आपण चिंतन करूया. शिवाहर हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा, धन द्रव्य नको देवा संताची पायी ठेवा. यथावकाशामध्ये आपल्याला अभंगावर चिंतन करायचंय. मला याची पक्की कल्पना आहे की तुमचे जेवण खूप छान झाले, बरोबर आहे का? जेवण मस्त झालंय आणि जेवलं की काय होतं माहिती काय, गोळावर खाले की डोळा लागत असत. माय डोळे लागले तर लागू द्या, मी अजिबात तुम्हाला म्हणणार नाही झोपू नका. झोप यायली का झोपी जा, पाय दुखायलेत पाय लांब करा, हात दुखायलेत हात वर करा, झोपा पण एकच काम करा काय, घुरू नका. तुम्ही जर घुरले तर माझा एक स्वर आमच्या मामाचा ते स्वरातच आहे, त्यात काही विषय आहे का? तुमचा एक माझा एक आणि त्याचा एक असं सगळं अवमेळ होऊ नये असो. आणि म्हणून आपल्याला धावत्या पावत्या वेळामध्ये या ठिकाणी चिंतन करायचंय. चिंतनापूर्वी सर्वांनी सर्वेंद्रियाचे कान करा आणि लक्ष काय करा, मन कुठं स्थिर करा. आमच्या संतांनी सांगितलं मन काय करायचंय तर संत म्हणतात, कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. मन हे कानाच्या ठिकाणी स्थिर करा आणि आपला उद्धार ज्यानं होणार आहे त्या नामचिंतनानं त्याकडे आपण लक्ष घालायचंय. शिवाहर प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगाच्या माध्यमातून वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आणि महाराज त्या ठिकाणी त्यांचं जे आराध्य होतं, लक्ष्मण महाराजावर ज्यांची कृपा झाली, भगवतपाद जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजी यांच्याकडे दान मागतात. आज अखंड नाम यज्ञाचा उपांत्य दिवस आहे मामा काय, अंत्याच्या अगोदरचा उपांत्य. म्हणजे आपल्याला समजल असं जर सांगायचं झालं तर उद्या आहे फायनल काय, आणि आज काय आहे सेमी फायनल. आज काय आहे सेमी फायनल आहे, उद्या फायनल आहे. आणि जागराचा असा नियम आहे, या ठिकाणी सगळे गुणवान आणि सुज्ञ मंडळी आहेत. जागराच्या दिवशी मागणी पर अभंग घ्यावा लागतो, हा अलिखित असा दंडक आहे काय. आज जागराचा दिवस आहे आणि 7व्या दिवशी महाराज त्या ठिकाणी देवाकडे, कारण मागायचे आपण अधिकारी आहोत आपण सगळेजण. आणि म्हणून असं सांगितलं, जो सतत मागत राहतो, सतत देवाला मागत राहतो, लक्षात येईल
जो सतत मागत राहतो तो कोण? जीव. जो सतत देवाला मागत राहतो तो जीव. त्या ठिकाणी महाराज. आणि जे महाराज देवाकडे काहीच मागत नाहीत, जो मागण्यासाठी प्रवृत्त करतो तो भगवंत. लक्ष द्या, जो सतत मागत राहतो तो जीव. जीवाला जो मागण्यासाठी प्रवृत्त करतो तो भगवंत. आणि जे काहीच मागत नाही ते संत. शिवाहर या अभंगाच्या माध्यमातून वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज दान मागतात. काय मागतात? दान. लक्ष देऊन ऐका, चिंतन असं आहे, दान हे धर्माच्या लक्षणामधलं 7वं लक्षण सांगितलं. कितवं लक्षण सांगितलं? 7वं लक्षण. धर्माचे काही लक्षण सांगितले. कोणते सांगितले? 10 लक्षण सांगितले धर्माचे. 10 ते कोणते आहेत असं सांगितलं. अहिंसा, सत्यमस्तेय, ब्रह्मचर्यम, दया, क्षमा, दानम, पूजा, जपो, ध्यानम इति धर्मस्य संग्रह. हे 10 लक्षण सांगितलं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्यम, दया, क्षमा. दया, क्षमा, दान, पूजा, जप आणि ध्यान. या 10 लक्षणामध्ये 7वं लक्षण हे दानाचं आहे. दानाचं. दान अनेक प्रकारचं आहे. काय? दान अनेक प्रकारचं आहे. आता हा अखंड नामयज्ञ आणि हा शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होत आहे. एकामुळे होत आहे काय? नाही. हे मुळीच एकामुळे होत नाही महाराज. काय? संत एका ठिकाणी म्हणले, नाही एकट्याचा खेळ. एकट्याचा खेळ नाही, सगळ्यांच्या सहकार्यातून. या अखंड नामयज्ञामध्ये मी पत्रिका वाचली आणि पत्रिका वाचल्याच्या नंतर त्या पत्रिकेमध्ये भरपूर नावं आहेत. काय? शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित सगळ्यांचे नावं आहेत महाराज. आणि या सगळ्या लोकांनी अगदी मनापासून सहकार्य केलं आणि म्हणून हा भव्य आणि दिव्य अखंड नाम यज्ञ संपन्न होत आहे. यात दीड मात्र शंका नाही. शिवाहर दिलं पाहिजे महाराज. काय? आपल्याला जर भगवंतानं भरपूर दिलंय तर आपण काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. दिल्याच्या नंतर वाढतंय. जर साचून ठेवलं तर त्याचं काय होतंय ऐका. कोणतं पाणी स्वच्छ असतं? अगदी सोप्या भाषेत सांगतो, पाणी साचलेलं स्वच्छ असतं की वाहत स्वच्छ असते? वाहत. बरोबर आहे का? जे पाणी वाहत असतंय ते पाणी स्वच्छ असतंय. आणि जे साचलेलं पाणी आहे ते कसं होतंय? कसं होतंय? घाण होतंय. अगदी ढोबळ भाषेत सांगायचं तर गढूळ होतंय. काय? आणि गढूळ पाणी गाढव सुद्धा पित नाही. काय? गढूळ पाणी गाढव सुद्धा पित नाही. पण मला नेमकं त्याला गाढव कसं म्हणतात हेच अनेक लक्षात आलं नाही. शिवाहर आणि म्हणून दान अनेक प्रकारचं आहे आणि दान सत्पात्री केलं पाहिजे. दान कसं केलं पाहिजे? सत्पात्री केलं पाहिजे. नसतं असं नसू नये. मरी हुई गाय बम्मन को दान. काय? जी गाय अजिबात दूध देत नाही आणि घरी एखादी पूजा केली आणि गोप्रसव शांती झाल्याच्या नंतर ती गाय काय केली? त्या माहेश्वराला, त्या ब्रह्मवृंदाला, त्या भूदेवाला दान दिली. काय? आणि ती गाय तर कशी आहे? पुरुष आहे की नाही? म्हणजे आपली अवस्था ज्या नचिकेता कठोपनिषदामध्ये कथा आली. कठोपनिषदामध्ये काय? नचिकेत होता. नचिकेताच्या वडिलांनी यज्ञ केला आणि यज्ञाच्या समाप्तीला गायी दान देऊ लागला. कशा गायी? कृश झालेल्या, मरणावस्थेला पोहोचलेल्या गायी दान देऊ लागला. छोटासा 5 वर्षाचा मुलगा नचिकेत वरती माडीवरनं पाहू लागला की ज्या गायी मरणार आहेत त्या गायी माझे वडील. काय? महाराज त्या ठिकाणी आणि काय दान देत आहेत. मग त्याने विचार केला मनातल्या मनात,
म्हणजे दान अशी वस्तू देतात काय की जी वस्तू कोणाच्याच कामी येत नाही ती दान देतात असं त्याच्या मनाला वाटलं. त्या बालकाच्या लक्षात यायला ना विषय. त्या बालकाला वाटलं जी वस्तू कोणाच्याच कामी येत नाही ती दान देतात आणि म्हणून ह्या कृश झालेल्या आहेत, मरणावस्थेला पोहोचलेल्या आहेत, दूध न देणारे आहेत आणि म्हणून माझे वडिलाला दान करत आहेत. खाली उतरला, वडिलांच्या जवळ गेला आणि वडिलाला म्हणू लागला नचिकेत की मला कोणाला दान करणार, काय कारण मी तुमच्या कामाचा नाही. 5 वर्षाचा मुलगा काय कामाचा, मला कोणाला दान करणार. राजा होता ना, राग आला त्याला. जा म्हणला तुला मृत्यूला दिलं. पुढची कथा मोठी आहे, मला सांगायची नाही, तुमचा वेळ घ्यायचा नाही. काय यमाच्या दारामध्ये स्वतःहून आतापर्यंत कोणीच गेलेलं नाही. काय हा महाराज, यम म्हटल्याच्या नंतर सगळ्याला भीती वाटते. तुम्हालाच नाही, आम्हाला सगळ्यालाच वाटते महाराज. काय यमाच्या दारामध्ये स्वतः जाऊन 3 दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकून यमाला सुद्धा महाराज म्हणजे प्रश्न पडल असं महाराज त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण केली. असं तो कोण होता, नचिकेत होता. आणि म्हणून दान वेगवेगळ्या प्रकारचं आहे. दान असं दिलं पाहिजे की ते सत्पात्री असावं. नसता महाराज हल्ली आम्ही पाहतो, आता आम्ही स्वामी असल्यामुळं इकडे पुन्हा स्वामी आहेत. आता इथं आमच्या या संभाजीनगर क्षेत्रामध्ये आमचे शिवा स्वामी आहेत, सिद्धू स्वामी आहेत, खूप स्वामी मंडळी आहेत महाराज. काय आपल्या घरी स्वामी येतात, कशाला येतात, पूजा करायला. कोणती, वरद शंकर पूजा, सत्यनारायण पूजा, अभिषेक घालायला स्वामी येतात, है की नाही. मग आपल्याकडे स्वामीने सांगितलं उद्या वरद शंकराची पूजा आहे, त्या पूजेसाठी हे 2 श्रीफळ, एवढ्या खारीक, एवढ्या बदाम हे लागणार आहे, हे घेऊन या. मग आमची माय माऊली दुकानावर जाते आणि दुकानावर गेल्याच्या नंतर दुकानदाराला म्हणते, दुकानदार मामा पूजेचं साहित्य द्या. काय म्हणते, पूजेचं साहित्य द्या. त्या पूजेच्या साहित्याचा एक वेगळा डबा असतो दुकानावर. माय हिवाळ्यात खायच्या खरका नसतात, आलं का, 32 करतात, माहित आहे ना, खातात ना लोक. आमच्या भजन्या नाही देता एक लाडू. आता इथं आहेत 32 करतात. ते काजू बदाम नसतात, त्या खारकाही नसतात, त्याचा वेगळा डब्बा असते, हे की नाही. मग त्या खारका कशा, किडेल्या खारका, हे की नाही. म्हणजे पूजेला ठेवल्याच्या नंतर या महाराजांनी ओम गणानान्त्वा गणपतीं हवामहे असं म्हटलं की त्याच्यातून किडे बाहेर निघतात. काय बदामी कशा, आता मी स्वतः पुजारी आहे. काय त्याला बाबाच्या अनंत उपकार आहे. साखर खेर्डेकर बाबाचे, त्यांच्या सहवासामध्ये अनेक वैदिक मंत्र वगैरे शिकण्याचा योग आला. पौरोहित्य करतो आम्ही. मग एकदा अशीच एक पूजा घातली मी, म्हणजे पूजा केली. काय आणि पूजा केल्याच्या नंतर ते साहित्य, ती मावशी म्हटल्या, महाराज हे साहित्य तुमच्या घरी घेऊन जा. मग ते साहित्य सगळं घेतलं, पिशवीत भरलं आणि घरी गेलो. घरी गेल्याबरोबर आमचा मुलगा समोर आला. बाबानं काय आणलं की पप्पानं नाही. काय आणि मग त्यानं माझ्या जवळची पिशवी घेतली आणि त्याला त्याच्यात बदामी दिसल्या. कपिल महाराज, काय त्याला आनंद झाला. त्याला वाटलं आपल्या बापानं आपल्याला बदामी घेऊन आला. बदाम फोडली, खाली 8 दिवस जेवलं नाही. मग एवढी कुमट बदाम होती. काय म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, खिडक्या खारका, कुमट बदामी, हे नाही, ज्याच्यात पाणी नाही असे नारळ. देवाला चांगलं दिलं पाहिजे. देवाला कसं दिलं पाहिजे, चांगलं दिलं पाहिजे महाराज. आणि जे सगळ्या आमचे बाबा नेहमी प्रवचनातून सांगतात, जे सगळ्यात जास्त आपल्याला आवडतंय ते आपण देवाला दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना श्रुत आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. शिवलीलामृत नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये एक अध्यायामध्ये महाराज श्रीयाळ राजाची कथा आली, हे नाही. कोण्या राजाची, श्रीयाळ राजाची. चांगुणीची कथा आली आणि त्याचा चिलिया बाळ असतो. महादेव देव महादेव ज्यावेळेस सत्व पाहायला येतात तर काय मागतात, चांगुणीला काय मागतात, पोटचा मुलगा मागतात. कारण महाराज संसारिक माणसाला सगळ्यात जास्त प्रिय काय असत तर शास्त्रानं सांगितलं, आत्मा वै जायते पुत्रः. काय महाराज, आत्मा
आत्म्यापेक्षा जास्त प्रिय जर काय असेल तर पुत्र असतो. पुत्र महाराज त्या ठिकाणी. हा, आणि पुत्र कोणाला म्हणतात माहितीये का? पुम नाम नरकात त्रायते इति पुत्र, हा असं सांगितलं. पुम नावाच्या नरकापासून रक्षण करणारा पुत्र, नरकात घालण्याची व्यवस्था करणारा पुत्र नाही. हल्ली तसेच पुत्र आपल्याला पाहायला मिळतात. काय ज्या मायबापाच्या पोटी जन्माला येतो ते मायबाप कुठे पडले, त्यांना जेवायला भेटायला की नाही याची सुद्धा मला त्यांना कल्पना नसते. आणि तीर्थक्षेत्र हे प्रमाण आहे महाराज, माझं नाही. त्या ठिकाणी 400 वर्षापूर्वी आणि मनमत माऊलीनं सुंदर लिहून ठेवलं महाराज त्या ठिकाणी. सर आम्ही तीर्थक्षेत्रावर गेलो आणि मोठी अन्नदानाची पावती फाडली आणि आमचे मायबाप जर घरी उपाशी असतील काय तर मनमत माऊली सुंदर लिहितात, माय बापा अन्न न घाली चांडाळ आणि अन्न छत्री जळ वाढीत असे. काय ज्याला मायबाप कळाले नाही, मायबाप केवळ काशी असं सांगितलं महाराज त्या ठिकाणी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आमचा पहिला गुरु कोण असेल तर आमची आई आहे. काय आणि म्हणून सांगितलं महाराज, आम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल, जीवनात आम्हाला मोठं व्हायचं असेल तर महाराज आमचे आई वडील आमच्या घरी आहे, आम्ही बाहेर चाललोय. पण संत शास्त्रकारांनी सांगितलं, सुभाषितकारांनी, अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनाः. जे वडीलधारी माणसं आहेत घरी त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. काय होतंय दर्शन घेतल्याच्या नंतर तर चत्वारी तस्य वर्धन्ते, 4 गोष्टी वाढतात माय काका बाबा. 4 गोष्टी, आयु कीर्ती यशो बलम असं सांगितलं. आणि म्हणून महाराज वडीलधाऱ्यांची सेवा फार महत्वाची. मी सांगत होतो की चिडियावाड आणि महाराज श्रीया राजा चांगुलेला देवाने काय मागितलं तर पोटचा गोळा म्हणजे पुत्र मागितला. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त जे आवडतंय ते आपण देवाला दिलं पाहिजे. शिवाहर शिवाहर. पण आपल्याकडे याच्या विपरीत कथा आहे. मी अनेक वेळेस कीर्तनात हा विषय बोललेला आहे. आमचे बाबा साखरखेड्याचे सुंदर सांगतात, आम्ही कधी कधी देवाची पूजा करतो आणि नारळावर कापूर लावतो. बरोबर आहे का? नारळ घेतो ना, सोललेलं नारळ असतंय श्रीफळ, आणि त्या नारळावर कापूर लावतो आणि म्हणतो, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. आणि ते नारळ काय करतो, देवळात फोडतो, देवळाच्या बाहेर नाही. काय देव कुठं आहे माहितीये का? जिथं स्वच्छता आहे तिथं देव आहे. जिथं गोंधळ आहे, जिथं घाण आहे तिथं देव नाही. महाराज, जिथं स्वच्छता आहे तिथं देव आहे. आणि म्हणून त्या देवाजवळ नारळ फोडतो. मी काय सांगतोय तात्पर्य लक्षात घ्या. आणि नारळ फोडल्या बरोबर योगायोग ते नारळ कसं निघालं, कसं असं मोकळं बोला, कसं निघालं, नास्क. नास्क निघालं की तसं आम्ही पिशवीत टाकतो आमच्या पर्स मध्ये, असंच की. मग कसं नास्क निघालं की देवाला. आणि चांगलं नारळ आमच्या मालकाला लई चटणी आवडत नारळाची. काय चांगल्या नारळ घरी नेतो नाही, आणि नास्क नारळ देवाला ठेवतो. असं
आयुष्यभर जरी देवाची पूजा केली ते देव आम्हाला पावल का महाराज? अजिबात पावणार नाही. असो, आणि म्हणून दान सत्पात्री केलं पाहिजे. वेगवेगळे दानाचे प्रकार आहेत. कणकदान आहे, गोदान आहे, रजतदान आहे, महाराज त्या ठिकाणी विद्यादान आहे. आपल्याला सगळ्याला जे माहित होतंय की ज्याच्यामुळे आपण महाराज आपला अधिकार आहे ते म्हणजे कोणतं? मतदान, है की नाही? आणि ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे विद्यादान आहे. आणि आज योगायोग 3 फेब्रुवारी आहे. आज कोणाची जयंती आहे? आज आमच्या माय माऊल्या इथं एवढ्या बसलेल्या आहेत. हा अधिकार इकडे येण्याचा, पूर्वी महिला म्हणजे एका चूल आणि मूल असं म्हणत होते. आता आमच्या इथं सावित्रीताई आहे, सुंदर, तिची एक दिवस कीर्तनाची सेवा झाली इथं, बरोबर आहे का? सुंदर एक दिवस तिने या ठिकाणी सुंदर अशी कीर्तनाची सेवा केली. कारण महाराज कारण आमच्या इकडं विरोध रहितम शैवम, विरोध वीरशैव कोणाला म्हणतात? आम्ही कोण आहेत? लिंगायत वीरशैव. आम्ही कोणाचा विरोध करत नाही. काय महाराज? सोम आपलं मत मांडायचं त्या ठिकाणी. विरोध रहितम शैवम, आम्ही कोणाचा विरोध केला नाही. आणि आमच्या या वीरशैव लिंगायत धर्मामध्ये या ठिकाणी सगळ्याला अधिकार आहे. आणि म्हणून मनमत माऊलीने परमर्षात सांगितलं. काय सांगितलं? नारी नरा सकळिका येथे अधिकारासे देखा, वर्णाश्रमाचा उपका येथे काढू नये. लिंग पूजेचा अधिकार सगळ्याला आहे. आणि म्हणून महाशिवशरणी अक्का महादेवी भक्ती भंडारी महात्मा बसवण्णाच्या अनुभव मंडपमध्ये अल्लप्रभू ज्याचे अध्यक्ष होते आणि हरडया कक्कय्या हे सगळे शिवशरण होते. त्याच्यात महाराज महिलेला सुद्धा अग्रस्थान होतं. हे तुम्हाला तुमच्या आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी कित्तूर चन्नम्मा महाराज त्या ठिकाणी महाशिवशरणी अक्का महादेवी. आणि म्हणून आज 3 फेब्रुवारी आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि मग महाराज आजच्या दिवशी त्या ठिकाणी आणि त्यांची जयंती आहे. सगळ्याला महाराज त्या ठिकाणी लिहिण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. शिक्षणाचा अधिकार त्यांना खूप त्रास झाला त्या लोकांना. आणि म्हणून सांगितलं महाराज ज्ञानेन नाही पवित्रम, महाराज त्या ठिकाणी ज्ञानासारखं पवित्र त्या ठिकाणी महाराज या जगामध्ये काहीच नाही. आणि म्हणून असे जे दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत हे सगळं जरी दान असलं, लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी महाराज जगद्गुरु फलसिद्धांच्या जवळ जातात. जगद्गुरु फलसिद्धांची सेवा करतात मनोभावे. तुमच्या मी लक्ष्मण महाराजांच्या मागण्यामध्ये लय फरक आहे महाराज, आपल्या आणि लक्ष्मण महाराजांच्या. आम्ही स्वतःसाठी मागितलं, लक्ष्मण महाराजांनी स्वतःसाठी मागितलं नाही महाराज त्या ठिकाणी. या जगाच्या कल्याणासाठी मागितलेलं आहे साधू संतांनी. मनमत माऊलीचं पसायदान वाचा. मनमत माऊली त्या ठिकाणी एका ठिकाणी बोलतात, या माझ्या जगती तळी सर्वत्र संचरो भक्त मंडळी, शिवभक्तीची नव्हाळी नित्य लाभो जगा. लक्ष्मण महाराज जगद्गुरु फलसिद्धांच्या सानिध्यात गेले, गुरुच्या शोधात गेले आणि जगद्गुरु फलसिद्धांच्या समाधीची एवढी सेवा केली, एवढं नामस्मरण केलं, एवढी सेवा केली, एवढं नामचिंतन केलं आणि ती सेवा देवावर रुजू झाली. देवाला वाटलं या सेवेतून आपण काहीतरी उत्तराई व्हावं. ज्यावेळेस लक्ष्मण महाराजाला साक्षात्कार झाला तर लक्ष्मण महाराजाला प्रत्यक्ष जगद्गुरु फलसिद्धांनी दर्शन दिलं आणि दर्शन दिल्याच्या नंतर जगद्गुरु फलसिद्ध लक्ष्मण महाराजांना म्हणतात, काहीतरी मागा, काहीतरी मागा. लक्ष्मण महाराज म्हणे, आम्ही काय मागणारे दिसतो का? काय मी सुरुवातीला सांगितलं, जे सतत मागता तो जीव. तुम्ही आम्ही मागणारे आहोत, आम्ही सतत मागत राहतो महाराज त्या ठिकाणी. देवा मला हे दे, देवा मला ते दे महाराज त्या ठिकाणी. आणि मागलेलं पुरत नाही, देवानं दिलेलं सरत नाही. लक्ष्मण महाराजांनी काही मागितलं नव्हतं. जगद्गुरु फलसिद्धांनी लक्ष्मण महाराजांना मागण्यासाठी प्रवृत्त केलं, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग लक्ष्मण महाराजांना वाटलं आपले शिरोधारी आहेत काय, ज्यांनी आपल्याला महाराज जीवाचा शिव केला,
एवढं साहित्य ज्यांच्या कृपेने निर्माण झालं, ते जर आपल्याला काहीतरी मागा असं म्हणत असतील तर लक्ष्मण महाराज काय मागतात अभंगाच्या पहिल्या चरणात? वसंत लक्ष्मण महाराज आणि जगद्गुरु प्रसिद्ध स्वामीजीकडे मागणी त्या ठिकाणी महाराज जगद्गुरु प्रसिद्धांनी वारंवार लक्ष्मण महाराजांना काहीतरी मागा असं ज्यावेळेस महाराज बोलले त्यावेळेस लक्ष्मण महाराज म्हणतात देवा मला एकच दे ना. जे लक्ष्मण महाराज म्हणतात नको तुझी चिंधी दाखवी चरण तुझ रे मागणे काही नाही. लक्ष्मण महाराजांचं प्रमाण आहे सुतळीचा तोडाही नको आम्हाला. मग लक्ष्मण महाराज म्हणतात एखादा आपला आपण ज्यांना मानतो जिथं आपली श्रद्धा आहे त्यांनी वारंवार आपल्याला आग्रह केल्याच्या नंतर आपण सुद्धा महाराज तिथं शरणागती पत्कारतो. तर लक्ष्मण महाराज अगदी नम्रपणाने त्या ठिकाणी म्हणतात देवा तुम्ही वारंवार म्हणताच ना मला काहीतरी मागा तर मला एवढंच द्या तुझा विसर न भावा. मला एवढं द्या काय द्या इतुके देई गा तू आम्हा मग सुखे घाली जन्मा तुझा विसर नसावा. महाराज तुमचं स्मरण राहावं तुमचं विस्मरण होऊ नये. काय स्मरणात राहिलं पाहिजे. विस्मृती झाली की मग सगळं संपलं महाराज. त्या ठिकाणी स्मरणात राहिलं पाहिजे ध्यानात राहिलं पाहिजे महाराज. आणि म्हणून सुरुवातीलाच प्रमाण दिलं ऐकिले ते धरा ध्यानी नसता. आपण कीर्तनाला येतो आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी एखाद्याने विचारलं काय हो कोणता अभंग होता. एक जण मला म्हणला संताचाच होता. अभंग थोडेच हिरोचे आहेत. मग अभंग संतांनीच लिहिले काय कोणता होता काही माहित नाही महाराज. या कानानं ऐकितो आणि या कानानं सोडून देतो. ऐकल्याच्या नंतर काही मनात मध्ये साठवायला पाहिजे की नाही. राष्ट्रसंत गुरुमाऊली आज देह रूपानं आपल्यात नाही. त्यांचे प्रवचन मी जवळून ऐकले. वसुंधरा रत्न राष्ट्रसंत तपोवृद्ध ज्ञानवृद्ध डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली मामाने या सगळ्या लोकांनी जवळून महाराजांना पाहिलेलं आहे. त्यांच्या प्रवचनात ते वाक्य बोलायचे. ते म्हणायचे शेण जर जमिनीवर पडलं तुम्ही ऐका त्यांच्या प्रवचनात राहायचे वाक्य शेण 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 शेणाचा आता आमचा संबंधच राहिला नाही. काय आम्हाला शेणाला हात लावणं. पूर्वी आमच्या घराच्या समोर सडा संवर्जन व्हायचं हे की नाही. आमच्या घराच्या समोर काय टाकायचं सडा टाकायचं. सडा गाईचं शेण महाराज त्या ठिकाणी. आणि शेण जर जमिनीवर पडलं तर महाराज सांगायचे शेण माती घेऊन उठत नाही. शेणाला काय चिटकती
माती चिटकती. आम्ही माणसं आहोत. आम्ही सत्यामध्ये 8 दिवस चिंतन ऐकले. मग आमच्या उद्धाराचं काय आमच्या महाराज त्या ठिकाणी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम याच्यातून सुटक्या होण्याचं काहीतरी ज्ञान आम्ही ग्रहण केलं पाहिजे. काहीतरी ज्ञान साठवलं पाहिजे. आणि त्यासाठी अखंड शिवनाम सत्य आहे. काही लोकांनी सत्याला करमणुकीचं साधन केलंय महाराज त्या ठिकाणी. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. करमणुकीसाठी तमाशा असते, सत्ता नसते. शिवार लक्ष्मण महाराज म्हणतात तुमचं स्मरण राहावं, मला विस्मरण होऊ नये. बाकी मला काही पाहिजे नाही महाराज. काय पाहिजे नाही? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आणि जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजीकडे म्हणतात आम्हाला धन पाहिजे नाही. काय धन हे दुःखाला कारणीभूत आहे असं सांगितलं. आये दुःखम मे दुःखम
धन कमविताना दुःख आहे. धन कोण्या माणसाला झोप लागत असत? आम्हाला झोप लागते का तुमच्या मनाला? आम्हाला नाही. लोक म्हणतील तुम्हाला कशाची झोप महाराज, रोज तुम्हाला पाकिट येतात. काय बरोबर आहे काय? रोज श्रीफळ, रोज एक नवीन गाव, रोज एक नवीन पदार्थ, सगळे महाराज सगळं नवीन नवीन तुम्हाला काय. हा आणि पाकिटाची तर एवढी सवय होती आमच्या लोकांना काय. आता हे सीझनच म्हणा की आमचं थोडक्यात काय. बरोबर आहे का? सीझनच ना, प्रत्येकाचं सीझन असतंय तसं. काही लोकांचं सीझन, आमचं सगळ्याचं सीझन. आणि मग या सीझन मध्ये आमची ना आमच्या लेकरा बाळाची महिना भेटही होत नाही. मग आम्ही महिन्याच्या नंतर कधीतरी आमच्या घरी गेलो की आमचे लेकरही आम्हाला म्हणतात आले महाराज. काय म्हणतात? बरोबर आहे का? असं हे की नाही. मग आम्हाला रोज 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत जागण्याची सवय. कशाची झोप येते? मग असं पडल्याच्या नंतर मला काही झोप येणं. आमच्या तिनं विचारलं, आलं का लक्षात? कोण विचारलं? आमच्या तिनं विचारलं, महाराज तुमचं डोकं दुखायलंय का? डोकं दाबू का? म्हटलं नाही. म्हणजे तुमचे पाय दुखायलेत का? पाय दाखवू का? म्हटलं नाही. म्हणजे तुमचा गळा दाबू का? नको. काय झोप येईना रात्रीचा 1 वाजला काय. मग मी म्हटलं एक आपण काय करू, युक्ती आयडिया करू. काय तर मी म्हटलं माझं कीर्तनाचं एखादं रिकामं पाकिट असलं आलेलं, कीर्तनाचं आलेलं रिकामं पाकिट, त्याच्यात काय कर, मजे नको, तुझ्या पर्स मधले 500 रुपये टाक आणि ते पाकिट नारळ देऊन माझ्या पाया तरी पड म्हणलो. मला झोप आली तर आली. धन कमविताना दुःख आहे. धनवान माणसं सुखी नाही काय. कोण्या बँकेमध्ये किती पैसे आहेत? त्या स्विस बँकेमध्ये पैसे लोकांचे आहेत काही काही काय, स्वित्झर्लंडच्या. आपले नाही पण काय. आणि म्हणून जर काही नाही ते माणूस शांत झोपे जाईल. आये दुःखम वे दुःखम. आणि ते धन चांगल्या कारणीभूत लागलं पाहिजे. नसता सुभाषितकारानं सांगितलं धनाने धूमव पशवश्च गोष्टी. धन कमिवले कोट्यान कोटी आणि संग नये. संतांनी सांगितलं धन खूप कमिवलं पण सोबत काही येणार आहे का? नाही महाराज. सोबत काही येणार नाही त्या ठिकाणी. आमच्या सोबत आम्ही जी इष्टलिंग पूजा करतो, ज्या तळ हातावर घेऊन तो इष्टलिंग आमच्या सोबत येणार आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे. गाई वासर गुर ढोर गोठ्यामध्ये राहतील. धनानी भूमौ पशवश्च. भार्या गृहद्वारे असं सांगितलं. भार्या म्हणजे पत्नी. ती कुठं पत्नी वेगवेगळे नाव. कुठं पत्नी आहे, कुठं कांता आहे, कुठं काय आलं, भार्या असं आलं महाराज. वेगवेगळे नाव आले. एकानं मला विचारलं पत्नीला कांता कसं काय म्हणतात? शिवपाठामध्ये एका अभंगात आलं महाराज, कांता पुत्र वित्त आणि मन्मथ माऊलीच्या एका अभंगात भार्या आलं हे नाही. ते म्हणला पत्नीला म्हणजे बायकोला कांता कसं काय म्हणतात. मी म्हटलं झालं का तुमचं? ते म्हणला झालं काय म्हणली एवढंच बरं वाटायलंय मला. नसता म्हणला मी अशी तयारी केली की शेंदूरच घेऊन आलो म्हणला 1 किलो घरी पूजा करून घ्यायचं असो. आणि मग मी म्हटलं झालं नाही तर मग तुम्हाला माहित होणार नाही. मी म्हटलं बाजारच्या दिवशी बाजारला जाताना पत्नी विचारते बाजाराहून काय आणता काय. आलं का लक्षात? काय विचारते पत्नी मारोतराव काय विचारते? बाजाराहून काय आणता. आणि म्हणून तिला म्हणतात कांता. बाजाराहून काय आणता आणि म्हणून तिला काय म्हणतात कांता. शब्द कसे असतात? सासू कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात सासू? जी डोळ्यात आणते आसू. मला हे जमतंय जरा काय. जी डोळ्यात आणते आसू. आता तस काय राहिलं नाही. नंद जी कधीच भेटू देत नाही आनंद. असं का? लोक म्हणतील काय महाराज
तुम्ही तर मस्त नावं ठेवायले. असं काही असो, आम्ही प्रसंगावधान कीर्तन करणारा महाराज आहे. वेळेमध्ये आपल्याला संपवायचंय. एकदा भजन करा. शिवहर माणसाला प्रसंगावधान कळायला पाहिजे. आता 10ला संपणार होतं, किमान 11 पर्यंत तरी संपव अशी अपेक्षा आहे ना सगळ्याची. प्रसंगावधान कळायला पाहिजे. एवढं प्रसंगावधान कळायला पाहिजे. ऐका सगळे येऊन, लक्ष देऊन ऐका. आता तत्वज्ञान काही जास्त सांगत नाही. काय, एक सासू होती आणि त्या सासूला सगळ्यात जास्त काय आवडत होतं माहितीये काय? काय आवडायचं? काय आवडायचं? वा, त्या सासूला आवडत होता शेवयाचा भात. माणसाला प्रसंगावधान कळाव की आपल्याला आता उशीर झालाय तर लवकर आटपाव, है की नाही? आणि म्हणून कीर्तनाची वेळ आहे अशी ठेवली 11. कशी ठेवली? 11. म्हणजे जांभळ्या दिले की आपण आपली पोथी बांधून ठेवी. नसतं असं काम पडू नये की सगळे लोक उठून गेले आणि एकच माणूस इथं राहिला. आणि मी म्हणालो, काय सगळ्या लोकांना ऐकण्याची आवड नाही, या माणसाला काय श्रवणाची आवड आहे? ते म्हणला, महाराज मला ऐकायची आवड नाही, माझं घोंगडं तुमच्या पायाखाली अडकलंय. तसे दोघे राहतील. हे आमचे माईकवाले भाऊ, हे की नाही? नाही, गोड सिस्टीम आहे महाराज, चांगलं आहे बरं. म्हणजे नसता कुठं शिट्ट्यात, कुठं आवाजच मोठा, कुठं आवाजच कमी, हे की नाही? ते उदार आहे काय. आणि म्हणून अशी वेळ पडू नये. प्रसंगावधान कळाव. एक सासू होती, तिला शिवायचा भात एवढा आवडायचा. आमच्या तिकडं ढोबळ भाषामध्ये त्याला काय म्हणतात माहितीये काय? काय म्हणतात? वळवट. वळवट असं म्हणतात ना. हा, शेवयाचा खूपच आवडायचा, पण खाय भेटायचं नाही. कशामुळं? तर सुनासमोर खाऊ वाटायचं नाही, म्हणजे सुनाला देऊ वाटायचं नाही. काय, शेवयाचा भात आवडायचा पण सुनाला चोरून खायचा. मग दोघी शेतात जात होत्या, शेतात कामाला. मग शेतात कामाला जात असताना काय झालं, सासू सोबत जायची, सुनाई सोबत जायची. एक दिवस काय झालं, सासू सुनाला म्हणली, काय कर, सगळ्या भाकरी वगैरे बांध, भाजी वगैरे घे, काय शेतात जाण्याचं साहित्य आहे ते घे आणि तू पुढे जाय, मी तुझ्या मागे आलेच. आता सासू म्हणल्याच्या नंतर बिग बॉस ऐकावं लागेलच की हो. नाही ऐकायचं म्हणल्यावर काय ऐकावंच लागते मला त्या ठिकाणी. हा, आणि म्हणून आपला संसार जर सुखी करायचा असेल, आम्ही सगळे संसारिकच आहोत, आपला संसार तर 2 गोष्टीचं पथ्य पाळायचं संसारात. कोणत्या? 2च गोष्टीचं पथ्य पाळायचं. कधी पती पत्नीत भांडणं होणार नाही, ना घरच्या कोणासोबत भांडणं होणार नाही. काय, कोणते पथ्य पाळायचे? तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फाचा खडा. बरोबर आहे का? तोंडात साखर. मजा सासू सारखी जगात सासू नाही. काय, सासून जर 4 वाजता उठून नाही रात्रीचे भांडे घासले तर नागेश महाराज म्हणू नका. मजा सासू सारखी, पण असं उपासना म्हणायचं नाही बरं. आणि म्हणून प्रेम राहिलं पाहिजे. मग सून गेली शेतात, जशी शेतात गेली की पहिलं वळण होतं घराच्या बाहेर, सासूनं वाकून पाहिलं, गेली बापा म्हणली. मग लगेच घेतल्या शिवाया ठेवलं तिकडे डेगडेक महाराज. अगं, शिवायाचा भात तयार झाला. आणि शिवायाचा प्रसंगावधान सांगायलो, ऐका. शिवायाचा भात तयार झाला, ताटामध्ये शेवया घेतल्या, वर साखर टाकली आणि सासू इकडं तिकडं पाहिली. आता बसाव कुठं म्हणली नेमकी. काय तर काय सांगा, कोणी आलं तर. मग घरात आतमध्ये एक अंधारी खोली होती, त्याला उतरंडीचं घर म्हणतात. कशाचं? उतरंडी माहित की नाही? माहित आहे की? ते असे मटक्यावर हे नाही. मग कशाचं मटकं? कशाचं? चटणीचं मटकं, मिठाचं मटकं, हे नाही असं म्हणतो ना आपण. मडकं मातीच आहे. मडकं कशाचं आहे? मातीचं आहे, ते चटणीचं नाही. हा, ते मातीच आहे. हा, तसं हे मातीच आहे. काय, हे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताचं पंचकरण पहा, वाचा, त्याचा अभ्यास करा, आपल्या लक्षात येईल. जाऊ द्या. महादेव म्हणे 5चे गाठोडे आणि ठेवी बांधून एकीकडे, असं प्रमाण आहे. असो. आणि मग घरातल्या घरात जाऊन बसली सासू. सासू जशी महाराज घरात गेली, काय घरात गेली
की तेवढ्यात त्या सुनाचं काय विसरलं आणि काय नाही की ती सून अर्ध्या वाटूनच वापस आली. सून अर्ध्या वाटातून वापस आली. विळा विसरला होता, ते निंदायला जाऊ लागले, काही खुरपायला वापस आले. आल्याच्या नंतर इकडं तिकडं पाहिली. आता घरात गेली होती ती, म्हणजे एकदम आतमध्ये. मग इकडं तिकडं पाहिलं, 2 रूम मध्ये पाहिलं, सासू दिसन. आता सासू आतमध्ये चोरून खायली कशी दिसत. मग पाहिलं, मग मला जमलं काय, सुनाला एक पदार्थ आवडत होता. काय वा, सुनाला आवडत होता दूध. आणि मग चांगले ऐकणारे लोक दुग काय वचत का लोकांना हेच पक्क ध्यानात राहत. सुनाला आवडत होतं दूध. मग घरी म्हशी होत्या. मग आणि गाई कोणत्या, जर्शा गाई, की कामाच्या नाहीत आपल्या. आपली गाय पाहिजे, गीर गाय. गाय कोणची, गाय ही तुमची आमची माय आहे. आणि म्हणून महाराज सरकारचं सुद्धा अभिनंदन करावं की गायीला आम्ही गोमातेचा त्या ठिकाणी राजमातेचा दर्जा दिला सरकारने, ठीक ना. गायीची कत्तल थांबली पाहिजे. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून सांगितलं ना महाराज, गायीचं महात्म्य फार वेगळं आहे त्या ठिकाणी. गायीची सेवा आणि म्हणून गोशाळा जिथं आहे तिथं आपण दान करणं, त्याच्यासाठी वैरण वगैरे या सगळ्या गोष्टी असो. आणि मग दूध खूप होतं घरी. आणि मग त्या लगेच सुनानं काय केलं, मस्त दूध गरम केलं, त्या दुधावर साय आली होती असं पद्धतशीर, आणि टाकली त्याच्यात साखर. आणि मग बरं झालं म्हणली कोणीकडे गेली की सासू, काय आज आपल्याला दूध प्यायला भेटल. पण तरी पण कसं सावध राहिलेलं बरं. तरी पण कसं सावध राहिलेलं बरं. मग इकडं 2-4 खोल्या होत्या, इकडं 2-4 खोल्या होत्या. अगोदर इकड्या खोलीत जाऊ का, इकड्या खोलीत जाऊ का, इकड्या खोलीत जाऊ, इकडं असा विचार केला. आणि मग म्हणले जाऊ द्या, म्हणले इकडच्याच खोलीत जाऊ. काय आणि नेमकं सासू जिकडे गेली होती त्या उतरणीच्या खोलीत सुना गेली. आता जशी सासू समजा उतरणी पशी बसून मस्त शेवयाचा भात आणि साखर अशी खाणार, तेवढ्यात एकदम समोरून कोण दिसली, सून दिसल्याबरोबर सासूला काही तेवढं वाटलं नाही. पण सूनबाईनं जसं महाराज सासूला पाहिलं, एवढी चाणाक्ष होती सून, कलियुगातली सून. काय चाणाक्ष होती सून, प्रसंगावधान पहा. मग सुनानं जसं सासूला पाहिलं, आता माय सासूबाई आणि तुम्ही कोरडं कसं खायला. काय म्हणाली सून, काय म्हणाली, सासूबाई तुम्ही माझी सासू आहात, तुम्ही कोरडं खायला मला काही हे बरोबर वाटलं नाही. आणि म्हणून तुमच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आली. प्रसंगावधान कळालं पाहिजे माणसाला. म्हणजे सासूही शेप राहिली आणि सुनही शेप राहिली, तसं आपलं कीर्तनही वेळेत झालं पाहिजे. शिवार लक्ष्मण महाराज म्हणतात बाकी मला काय पाहिजे नाही, धन पाहिजे नाही, द्रव्य पाहिजे नाही. महाराज त्या ठिकाणी धन द्रव्य नको देवा आणि संताची पायी ठेवा त्या ठिकाणी. कारण महाराज धन काही सोबत येणार नाही. आणि म्हणून मगाशी सांगितलं लागलो, धनानी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारे, पत्नी ही दानापर्यंत येणार आहे. आणि जे लोक आमच्यावर प्रेम करतात, जन स्मशाने असं सांगितलं. काय हे स्मशान भूमीपर्यंत येणार आहेत. मतलब के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. तिथं जाळणाराची गर्दी आहे, जळाव एकट्याला लागतंय महाराज त्या ठिकाणी. आणि तिथं गेल्याच्या नंतर सगळे भेदभाव मिटून जातात. काय महाराज स्मशानात गेलं की सगळं मिटून जातंय, आणि त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. काय स्मशानात गेल्याच्या नंतर वैराग्य निर्माण होतंय, ते प्रसूती वैराग्य, स्मशान वैराग्य. मग लोक म्हणतात सोबत काही येणार नाही. आणि जसं महाराज एकदा त्या माणसाला काय केलं, पुरलं है की नाही, म्हणजे त्याला ठेवलं, मधून वर मीठ टाकलं. याला मीठ टाकल्याबरोबर अरे बापा बँकेच्या मॅनेजरचा फोन आला की सगळे विसरून गेले महाराज त्या ठिकाणी. काय स्मशान जाने से मिट गई सब छुआछूत असं म्हणले. काय म्हणले, स्मशान जाने से मिट गई सब छुआछूत, पास पास ही जल रहे ते ब्राह्मण क्षुद्रावर राजपूत.
इकडे महाराज हा टमका, हा आमका, हा तसा, हा असा. इथं आम्ही जाती जाती धर्म पण आम्ही सगळे सनातन हिंदू म्हणून जन्माला आलो, या हिंदू राष्ट्रात जन्माला आलो आणि या भारत मातेचे तुम्ही आम्ही सुपुत्र आहोत काय. आणि मग महाराज मग आपली कोण उपजाती त्याच्यात निर्माण झाल्या, वीरशैव लिंगायत असो फलाना अमक डमक येऊ तेव गोष्टी. पण तुम्ही आम्ही कदाचित विसरता कामा नये की आम्ही या भारत मातेचे लेकर आहोत महाराज. आणि म्हणून या राष्ट्राच्या उन्नतीसाठी जेवढी देवभक्ती महत्वाची आहे तेवढीच राष्ट्रभक्ती महत्वाची आहे. आणि म्हणून देव, देश आणि धर्म या तीन गोष्टीला आम्ही प्राधान्य देऊन आमच्या जीवनाचं महाराज त्या ठिकाणी वाटचाल आम्ही केली पाहिजे. शिवाहर जगात अनेक देश आहेत पण कोण्या देशाला माता म्हटलेलं नाही. काय माता कोण्या देशाला म्हटलं काय? रशिया माता असं म्हटलं काय? इटली माता असं म्हणले काय? नाही महाराज. अमेरिका माता असं नाही. फक्त एकमेव अशी ही भारत भूमी आहे की जिला आई असं संबोधलेलं आहे. ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. विदा सावरकर गोड गातात महाराज त्या ठिकाणी. आणि म्हणून या भारत मातेला, या राष्ट्राला आम्हाला कुठे न्यायचंय तर असं सांगितलं, परम वैभवम नेतु मेतत् स्व राष्ट्रम असं सांगितलं. या राष्ट्राला परम वैभवाला न्यायचं असेल तर महाराज तुम्हा मला एकत्रित येणं गरजेचं आहे काय तुम्हाला. आणि म्हणून या सप्त्याच्या माध्यमातून पूर्वी गणपतीचे उत्सव घराघरात राहायचे. लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक रूप दिलं महाराज. कशासाठी? तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलो पाहिजे. आणि या सप्त्याच्या माध्यमातून मी या सप्ताह कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत की अशा महानगरामध्ये काय आता छत्रपती संभाजीनगर सारख्या महानगरामध्ये जर एवढे गोड सुंदर असे चिंतनाचे कार्यक्रम होत असतील तर महाराज खरंच येणारा काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ आहे, यात तिळ मात्र शंका नाही. शिवाहर द्रव्य नको देवा, आम्हाला धन पाहिजे नाही कारण ते आमच्या सोबत येणार नाही. द्रव्य नको म्हणजे आम्हाला हे सोडणं काही नको, फक्त काय करा तुमच्या चरणाजवळ ठेवा काय त्या ठिकाणी. हा महाराज, कारण संतांच्या चरणाजवळ आलं की सगळ्या सुखाची प्राप्ती होती. अनेक संतांचे प्रमाण आहेत. संतांच्या चरणाजवळ गेलं की संत आम्हाला नामस्मरण करायला लावतात. आणि असं एकदा नामस्मरण आपण करूया. हे जे दान देगा देवा तुझा विसरण भावा, धन द्रव्य नको देवा संताची पायी ठेवा. मुखी नाम स्मरण करवा तुझा विसरण पडो देवा, धन द्रव्य नको देवा संताची पायी ठेवा. अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये अभंगाच्या उत्तरार्धाचा आपण विचार करणार आहोत. शिवाहार शिवाहार
महाराज त्या ठिकाणी. हा, विसर पडता कामा नाही त्या ठिकाणी. विस्मरण झालं की भजी होती पण काय स्मरणात राहिलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं स्मरण करावो मनी भाव धरावो संसार सागर निवडी धरावो. स्मरण करावो काय महाराज स्मरण करा. स्मरण म्हणजे देवाचं. आम्ही संसाराचं स्मरण करू लागलो काय आणि देवाचं काय झालं विस्मरण झालं महाराज त्या ठिकाणी. हा, आणि म्हणून ज्या दिवशी महाराज हा जो जीव आहे तो गर्भामध्ये होता, आईच्या उदरामध्ये होता. हा महाराज कुठं गर्भामध्ये जीव असताना, कारण गर्भाचं दुःख सांगितलंय. लक्ष्मण महाराज एका ठिकाणी म्हणतात गर्भवासा ऐसे दुःख नाही नाही त्रितापती देही आदळती. महाराज गर्भवासासारखं दुःख नाही. काय सांगू गर्भीच्या यातना. संतांनी सांगितलं महाराज गर्भीच्या यातना म्हणजे गर्भामध्ये दुःख आहे महाराज त्या ठिकाणी. आणि गर्भामध्ये असताना हा जीव काय म्हणू लागला शिव 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 काय स्मरण सांगायलो. गर्भामध्ये जीव असताना शिव 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 असा म्हणू लागला. पण गर्भाच्या बाहेर जीव पडला काय. हा, आमच्या आईला 9 महिने 9 दिवस झाले आणि हा जीव या गर्भाच्या बाहेर पडला. जसा महाराज या जगामध्ये आला, आल्याबरोबर त्याच्या तोंडातून काय अगोदर शिवोहम 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 असं म्हणू लागला है की नाही. म्हणजे मी कोण आहे शिव आहे हे नाही, मी शिव आहे असं गर्भात म्हणू लागला. पण जसा गर्भाच्या बाहेर पडला तसं लहान लेकर कसे रडतात, कसं रडतात है ना, कसं रडतात कोहम हे नाही. लहान लेकर त्याला रडण्याचं दुःख असतंय, जन्माचं दुःख असतंय आणि त्याचा बाप गावात पेढे वाढतो हे की नाही. त्याचा बाप काय करतोय आणि कोण झालं तर पेढे वाढतंय, मुलगा झाला तर मुली झाल्या तर मग आता राहा मुंजे है की नाही. मुली जन्माला येऊ दिल्या नाही है की नाही. मुली जन्माला येऊ दिल्या नाही मग आता काय राहा मुंजे. मग आता आम्हाला फोन येतात जास्त वय झालं नाही 35 वर्षाचा वर आहे. किती आता याचं कधी व्हावं याला कधी व्हावं त्याचं कधी व्हावं याला काय पाहावं. आता ते नाही माय कोणतं शतायुर मनुष्य हा आता 100 वर्षाचं नाही आयुष्य. ते पूर्वीचे लोक होते महाराज है ना. राष्ट्रसंत गुरुमाऊली 104 वर्ष. आमचे साखर किर्डेकर बाबाला 87 वर्ष पूर्ण होत आहेत काय. आजही बिना चष्म्याचं वाचतात. परमपूज्य वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली स्वभावने आपा आहेत, माझ्यापेक्षा जास्त सहवास लाभलाय नीला. विचारा महाराजा लोकायला बिना चष्म्याचं काय. आणि आम्हाला जन्माला की लेकरू महाराज 2-4 वर्षाला कॅन्सर सारख्या बिमाऱ्या व्हायला, बरोबर आहे का. अटॅक सारख्या बिमाऱ्या. आणि याला कारणीभूत कोण असतं तर माणूस आहे महाराज. या प्रकृतीला या निसर्गाला जर हानी पोहोचणारा जर कोण असेल तर तो माणूस आहे महाराज. माणसानं निसर्ग ठेवला नाही. कुठं वृक्ष ठेवले नाही, सोळ म्हणजे ठेवले नाही, कुठं डोंगर ठेवले नाही. आम्ही या शहरीकरणामध्ये एवढं अंधानुकरण करू लागलो की महाराज आम्ही शेतीला शेती ठेवलं नाही. मग असे आम्ही प्रल्हादांच्या घरी आलो मी काय आणि त्यांच्या घरी त्यांनी सुंदर असं महाराज ते आयुर्वेद, कारण आमचे सिद्धेश्वर भाऊ BMS असल्यामुळं त्यांनी मला काही वनस्पती दाखवल्या आडूसा वगैरे ह्या त्या गोष्टी. आता शेतीमध्ये आपण पाहिलं तर गांडूळ खत राहिलं काय. मी काय शेतकऱ्याच्या सहवासात राहिलेला आहे. मी काय वैयक्तिक महाराज आम्हाला शेती नाही, शेती करतही नाही. पण महाराज आज आपण पाहतो शेतीच्या बाबतीत एवढे आणि रोग आपण रोगराई पाहतो. कुठंतरी गावात नाही जिल्ह्यामध्ये एखादा कॅन्सरचा माणूस सापडायचा. आता गाव परत 10-20 झालेत महाराज. आम्हाला वांग्याची भाजी खाऊ वाटते. कशाची वांगी, भरलेल्या वांग्याची आवडते ना भाजी सगळ्यात जास्त. ते पालम तालुक्यात काय करतात वांगे पार्टी वांग्याची. त्या वांग्यावर काय फवारतात माहितीये का. वांग्यावर एक औषध फवारतात त्याचं नाव आहे कोरॅजेन.
काय सगळ्यात घातक औषध आहे ते. सांगायचं तात्पर्य महाराज ह्या सगळ्या गोष्टी, आणि म्हणून 100 वर्ष जगणार नाही. जीव जन्माला आला, जन्माला आल्याच्या नंतर तो विसरला. ज्याच्यापासून जन्माला आलो होतो, जिथून निघालो ती जागा विसरायला नाही पाहिजे. काय जिथून आपण आलो, ज्यानं आम्हाला मोठं केलं त्याला आम्ही विसरायला नाही पाहिजे. आम्ही जगद्गुरु फलसिद्ध परंपरेमध्ये लहानाचे मोठे झालो, मग आम्ही त्यांचं गुणगान गाणारच की महाराज. काय काय त्या परंपरेला मग ती उच्च उदात आणि उन्नत परंपरा जगद्गुरु फलसिद्धांची, आणि त्या फलसिद्धा परंपरेमध्ये वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांसारखे संत झाले. काय बाबा आज आहेत गादीवर, आमचे उत्तराधिकारी सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज. आणि महाराज बाबांनी म्हणजे सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी या धर्माचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली असो, आमच्या हातगावला शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली असो, आणि लक्ष्मण महाराजांचा प्रसार प्रचार व्हावा आणि म्हणून विश्व चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली असे त्रिरत्न या समाजामध्ये दिले. याच्यापेक्षा काय आणि समर्पण पाहिजे. लक्ष्मण महाराज सुद्धा म्हणतात धनद्रव्य नको देवा, काय समर्पण पाहिजे. आम्ही घर सोडून 2 दिवस कुठं राहू शकत नाही. आज महाराज या लोकांचा काही कमी त्याग आहे का? स्वतःचे मायबाप सोडा, सगळं ऐहिक सुख सोडा, आणि महाराज आज एवढी आपण क्रांती पाहत आहोत. इकडे सगळ्या गोष्टी आपण आज पाहतो महाराज, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून जन्माला आल्याच्या नंतर तो म्हणू लागला कोहम कोहम, मी कोण आहे. आणि म्हणून बिंदू हा सिंधूचा आहे, सागराचा आहे. परमरसात माऊली बोलतात ना, गंगा सागरा शरण गेली. महाराज गंगेचं पूर्णत्व कधी आहे? मंदिराच्या मंदिराचं काम कळसानं पूर्ण होतंय. गंगा ही जोपर्यंत सिंधूला मिळत नाही, सागराला मिळत नाही, काय तोपर्यंत तिला पूर्णत्व येत नाही महाराज. तसं आणि म्हणून एखादी स्त्री असत, त्या स्त्रीचं पूर्णत्व कशात आहे माहितीये का? पूर्णत्व जोपर्यंत तिला अपत्य होत नाही महाराज, तिच्यात ते पूर्णत्व आहे. आणि म्हणून महाराज नसता एखादी स्त्री आहे आणि ती अविवाहित आहे आणि तिने अंगावर भरपूर असे दागिने घातलेत, लक्ष देऊन ऐका. काय महाराज आणि मनमत माऊली बोलतात एका ठिकाणी, काय शरीरी दाटले शरीरी दाटले कनकाभूषण, शरीरी दाटले कनकाभूषण, शरीरी दाटले कनकाभूषण, शरीरी दाटले कनकाभूषण, कंठसूत्राभिधान, शरीर दाटले कनकाभूषण, शरीर दाटले कनकाभूषण, शरीर दाटले कनकाभूषण. संत शिरोमणी मनमत माऊली गोड चिंतन करतात. शरीरावर भरपूर दागिने घातले, पण त्या दागिन्यांना पूर्णत्व नाही जोपर्यंत त्या स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही. काय मनमत माऊली बोलतात शरीरी दाटले कनकभूषण, कंठसूत्राविन व्यर्थ जैसे. कंठसूत्र म्हणजे मंगळसूत्र. काय मंगळसूत्र एक सौभाग्याचं महाराज त्या ठिकाणी प्रतीक आहे. आता हे येते कोणता सण येत आहे? लोक एकूण एकाच्या हातावर चटणी देतात, असंच की काय देतात? आमच्याकडे लाल मिरच्याचा ठेसा देतात भाऊ. इकडे काय देतात? छत्रपती संभाजीनगर मध्ये इच्छा नसली तरी मी 2 जावा खूप भांडल्या, तरी त्या दिवशी तिळगुळ घ्या मनातून म्हणता की तिळगुळ घ्या. एका ठिकाणी महाराजांनी गोड चिंतन केले. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. महाराज आणि म्हणून तिळगुळ घ्या. आणि त्या दिवशी सुवासिनी स्त्रिया ज्या असतात त्या एकुणिकीला वाण देतात, सौभाग्याचं वाण देतात की नाही? काय देतात मग? ज्या फणीमध्ये केस मावत नाही ती फणी. फणी अशी फणी माहिती की नाही? फणी म्हणजे
स्मार्ट काय चांगला काय हा. ज्या चमच्यानं काय करता येत नाही काय ते चमचे हे की नाही हा. बरंच असतात वस्तू त्याच्यात अशा वस्तू असतात की जरा काहीच करता येत नाही अशा सगळ्या वस्तू असतात असो मला बाकीकडे काय तिकडे कुणीकडे न्यायचं नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज की त्या ठिकाणी आपण जन्माला आलो तरी आपण जिथून जन्माला आलो कुठून आलो भगवान परशिव परब्रह्म त्या ठिकाणी महाराज महादेव म्हणे जेवी जलगार विराली आली जशी पाण्याची गार झाली मूळ स्वरूप काय पाणी पण ती गार झाली म्हणजे बर्फ झाला आणि बर्फ विरघळला तर काय होणार आहे माऊली परत पाणीच होणार आहे तसं तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं नामचिंतन केलं आणि तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात अभंगाच्या उत्तरार्धामध्ये लक्ष्मण महाराज सांगतात त्या ठिकाणी काय करा तर मला एवढं करा माझ्याकडनं तुम्ही मला मागताना मागा मला धन पाहिजे द्रव्य पाहिजे नाही तुमच्या चरणाजवळ ठेवा आणि माझ्याकडनं नामस्मरण करून घ्या असं लक्ष्मण महाराज बोलतात मुखी नामस्मरण करवा तुझा विसरण पडो देवा कारण कलौ नाम संकीर्तनम असं सांगितलं या कलियुगामध्ये उद्धार कशाने होणार आहे तर संतांचे गोड प्रमाण आहेत पण आता वेळ कमी आहे कलियुगा माझे भजन हे सार हृदयी शंकर साठवा महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून या कलियुगामध्ये नामचिंतन महत्वाचं आहे आणि म्हणून अखंड शिवनाम म्हणजे ज्या नामामध्ये खंड नाही असं अखंड शिवनाम त्या ठिकाणी महाराज आणि म्हणून असं नामस्मरण नामचिंतन आपल्याकडनं झालं पाहिजे हेच आपल्या जीवनाचं प्रयोजन आहे आणि महाराज सुंदर आपल्याला असा देह लाभलाय आणि हा देह लाभल्याच्या नंतर महाराज संत म्हणतात शिव शिव बेडो बेळा जिव्हे लागे लागो जाळा आणि म्हणून संतांनी सांगितलं शिवपाठ करा 84चा फेरा चुके येणे किंवा लक्ष्मण महाराज बोलतात काय शिवमणी स्मरा प्रेमे उच्चारा प्रभोना जसं शिवदास महाराजाचा शिवपाठ आहे लक्ष्मण महाराजाचा सुद्धा शिवपाठ आहे मी आज अण्णाला एक प्रत दिली त्या ठिकाणी काय लक्ष्मण महाराजांचा शिवपाठ आहे लक्ष्मण महाराजांचा शिवपाठ सुद्धा संप्रदायामध्ये घेतला पाहिजे असा महाराज त्या ठिकाणी दुराग्रह नाही काय पण घेतलाच पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये पंचरत्न हरिपाठ आहे काय पंचरत्न 5 संतांचा हरिपाठ आहे तसा शिव संप्रदायामध्ये 5 प्रकारचा शिवपाठ आहे काय ह्या गोष्टी इथून आपल्याला कळाल्या पाहिजे ही तळमळ आहे काय ही तळमळ आहे आता काही लोकांना त्याचं वेगळं वाटतंय याच्यात आमचा नाईलाज आहे महाराज असो आणि म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की लक्ष्मण महाराज म्हणतात मुखी नामस्मरण करवा तुझा विसरण पडो देवा धन द्रव्य नको देवा संताचे पायी ठेवा आणि शेवटी लक्ष्मण महाराज म्हणतात एकच करा काय करा तर अभंगाच्या शेवटी
Thank you.
अभंगाच्या उत्तरार्धामध्ये अभंगाच्या उपसंहारामध्ये वैराग्यमूर्ती श्वसंत लक्ष्मण महाराज आणि जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजीकडे एवढंच मागतात की जीवनात मला समाधानी ठेवा. आजचा माणूस सुखी झालाय पण समाधानी नाही. काय सुख भरपूर आहे. पूर्वी दुःखाचा काळ होता पण आता दुःखी आहे असं कोणी नाही महाराज. काय सगळे सुखी आहेत पण समाधानी आहेत काय नाही. काय सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. बंगला बांधला सुखी झालो पण त्या बंगल्यात झोप येणं हे समाधान आहे महाराज त्या ठिकाणी. काय हा आणि म्हणून आम्हाला जर समाधान जीवनात प्राप्त करायचं असेल तर महाराज संताचा सहवास फार महत्वाचा आहे त्या ठिकाणी. हा संत ते अक्षयी समाधान. आणि म्हणून जीवनामध्ये महाराज 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रहकारकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रेयः. माणसाचा जन्म भेटला या पारमार्थिक क्षेत्रात आलो म्हणजे मोक्ष मार्गात आलो आणि संताचा सहवास या 3 गोष्टी आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाल्या. त्या म्हणजे कशा तर माणूस म्हणून जन्माला आलो, महाराज या मार्गामध्ये आहो आणि सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराजासारखे या साधू संतांचे त्या ठिकाणी इथं जे जे गुरुवरी आले या सगळ्यांचं आम्हाला दर्शन झालं आणि म्हणून संताचा संग आमच्या जीवनात प्राप्त झाला. त्या ठिकाणी महाराज असं सांगितलं मात मिले तात मिले सूत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब खुंट ही जाई आणि संत संग है दुर्लभ भाई असं सांगितलं. आणि म्हणून संताचा सहवास जीवनामध्ये त्या ठिकाणी महापुरुषांचा सद्गुरूचा सहवास जीवनात फार महत्वाचा आहे. महाराज जसं एखाद्या लोखंडाला परिसराचा स्पर्श झाल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी त्या लोखंडाचं लोखंड राहत नाही तर काय होतंय सोनं होतंय महाराज त्या ठिकाणी. हा त्या ठिकाणी सोनं परिसराचा स्पर्श झाला त्या ठिकाणी की त्या लोखंडाचं लोखंड राहत नाही परीस होतंय त्या ठिकाणी सोनं होतंय. तसं आमच्या जीवनामध्ये महाराज आम्हाला सद्गुरू एखादे संत महापुरुष ज्यावेळेस भेटतात तर महाराज आमचं जीवन राहत नाही तर या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनात आम्ही संतांचा सहवास संतांचं दर्शन या मात्र ही दिरंगाई करू नये महाराज. आणि आपण भाग्यवान आहात या अखंड नामयज्ञाच्या माध्यमातून या शिवपुराणाच्या माध्यमातून सुंदर अशा ठिकाणच्या सौभाग्यवती सरस्वतीबाई स्वामी आंबेजोगाईकर यांच्या मुखारविंदांत शिवपुराण ऐकलं. मनमत माऊली सुद्धा म्हणतात महाराज त्या ठिकाणी ऐका कथेचे महिमान भक्तजन भाविक हो शिवकथा शिवगोष्टी सांगता उल्हास न आहे पोटी. आणि असं शिवपुराण सुद्धा आपण श्रवण केलेलं आहे. भगवंताच्या लीला श्रवण केलेल्या आहेत. आपलं जीवन महाराज कृतार्थ झालेलं आहे. आणि म्हणून ज्या संतांचा अभंग घेतला त्या लक्ष्मण महाराजांचा महाराज त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्या या धर्मामध्ये आपल्या या संप्रदायामध्ये होणे गरजेचे आहेत. मी अनेक कीर्तनातून आम्ही सगळेच कीर्तनकार सांगत आहोत पण तरी सुद्धा या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अखंड नामयज्ञामध्ये एवढंच शेवटला सांगून जाईल की वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज वारकरी संप्रदायामध्ये जसे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत त्यांचे जेवढे अभंग आहेत तेवढेच अभंग महाराज लक्ष्मण महाराजांचे सुद्धा आहेत. 5509 अभंग लक्ष्मण महाराजांनी लिहिले आणि त्या लक्ष्मण महाराजांचं महाराज आपल्याला ओळख होणं त्या ठिकाणी महाराज त्यांच्या समाधीचं वारंवार दर्शन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्ष्मण महाराजांचं जिथं महाराज समाधी आहे ती म्हणजे कुठं तर आष्टी कोणची धोतर जोड्याची म्हणजे पूर्वी असे धोतर तयार व्हायचे. आता लक्ष्मण महाराजांची आष्टी म्हणतात. परतूर तालुक्यामध्ये पाथरीच्या बाजूला 30 किलोमीटर आष्टी हे गाव आहे
आणि तिथं लक्ष्मण महाराजांची समाधी आहे. पण छोटस मंदिर आहे. बाबाने सुंदर असा ते परिसर केलेला आहे. साखर खेडेकर बाबाने वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचं महाराज स्वप्न आहे की त्या ठिकाणी सुंदर लक्ष्मण महाराजांचं सुद्धा तुकोबारायाचं जसं देऊला गाथा मंदिर आहे तसं लक्ष्मण महाराजाचं सुद्धा गाथा मंदिर झालं पाहिजे. आणि ते स्वप्न महाराज प्रत्यक्षात उतरवण्याकरता परमपूजनीय सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज, वसमतचे आमचे वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज हे सगळेच जण प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातील सगळे शिवाचार्य, सगळे कीर्तनकार. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आष्टीला सुंदर असं गाथा मंदिर त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे. अक्षर सृष्टी निर्माण करायची आहे. आणि लक्ष्मण महाराजांनी जेवढे अभंग लिहिले 5509 हे अभंग त्या ठिकाणी अक्षराच्या रूपाने आपल्याला कोरायचे आहेत. आणि म्हणून महाराज आपल्या प्रत्येकाची जसं अयोध्येला रामप्रभूचं रामललाचं सुंदर असं मंदिर निर्माण झालं आणि त्या मंदिरासाठी निधी संकलन झालं. सरकारला मंदिर बांधता आलं असतं पण प्रत्येकाचं महाराज त्या मंदिरात सहभाग आहे. तसं आष्टीच्या सुद्धा गाथा मंदिरामध्ये प्रत्येकानं महाराज तन मन धनाने सहकार्य करूया. आणि लक्ष्मण महाराजांची आणि त्यांना ज्यांची कृपा प्राप्त झाली अशी जगद्गुरु प्रसिद्धांची असीम कृपा आपल्या जीवनात प्राप्त करून घेऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो. मला या अखंड शिवनाम सप्त्याचे सर्व जे सप्ताह कमिटी आहे त्यांनी या ठिकाणी बोलवलं, माझं आदरातिथ्य केलं या ठिकाणी. आणि आपण सुद्धा महाराज त्या ठिकाणी तरी अन्याय क्षमा कीजे पितयासारखे सावनी जायचे मला आपण त्या ते पाहिजे कृपा दृष्टीने तुम्ही मला सुद्धा लेकरासारखं माझं सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल महाराज अत्यंत अधिक मनापासून सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ही सेवा ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण होय श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विनवी होजा श्री गुरु नागी झालेली सेवा महाराज त्या ठिकाणी गुरुमाऊलींच्या माझ्या आई वडील तुम्हा संत सज्जनाच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला याच ठिकाणी विनंती.